35 वर्षीय महिला अत्याचार प्रकरणी नाशिक येथे अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्याला 6 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। त्याचे अनेक कारनामे जे आहेत ते समोर येत आहेत। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांचे पाय धुतानाचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यावरून अनेक जण जे आहेत टीका करतायत आणि त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करतात। एका महिलांचं शोषण करणाऱ्याचा सोबत हे व्हिडिओ आल्यानं नागरिकांमध्ये देखील संताप आहे। आपल्यासोबत आहेत श्रीरामपूर तालुक्याचे वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय खेमनर यांनी 1 वर्षापूर्वी कॅप्टन खरात यांच्या विरोधात एक बातमी छापली होती आणि त्या अनुषंगाने यांना अब्रूनुकसानीच्या दाव्यापोटी नोटीस देखील बजावण्यात आली होती। काय नेमका प्रकार होता आणि तुम्हाला रुपाली चाकणकरांनी थेट याबद्दल माहिती का विचारली? खरं तर या प्रकरणामध्ये काल आपण राज्य सगळं आपलं ढवळून निघालं। मी मागील 4 मार्च 2025 रोजी माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रामध्ये महिलांचे लैंगिक शोषण करणारा लिंगपिसाट भोंदू कॅप्टन बाबा खबरदार पुढारी करणार पोरखोल, अनेक मंत्री सरकारी अधिकारी महिला पदाधिकारी भोंदू कॅप्टन बाबाचे भक्त महिला संघटना आक्रमक या मताळ्याखाली ती बातमी लावली होती आणि या कॅप्टन बाबाकडून अनेक महिलांचे लैंगिक शोषण होऊ राहिले अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या प्रकरणामध्ये अचानक महिला आयोगाच्या अध्यक्षांनी लगेच उडी घेतली आणि बरं कॅप्टन खरातनी मला जी बातमी प्रसिद्ध झाली दुसऱ्या दिवशी लगेच त्यांचा फोन आला आयोगाच्या अध्यक्षांच्या महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या पीएचा, तुमच्या बातमीकडे काही पुरावे नसेल तर तुम्ही खुलासा करून टाका, त्या बाबाचा काही संबंध नाही। म्हणजे त्या कॅप्टन खरातला बातमी प्रसिद्ध होताच 1 वर्षापूर्वीच महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा प्रकारचं पत्रकारावर दबाव टाकून वाचत होते याचं एक ते जिवंत उदाहरण आपल्यासमोर मी सादर केलं आहे। बरं एवढं करून ते थांबले नाही, त्यांनी काय केलं डायरेक्ट मला नोटीस दिली आणि नोटीसद्वारे सांगितलं का तुम्ही 4 दिवसाच्या त्या बातमीचा खुलासा मला करा नाहीतर मी तुमच्यावर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करीन। बरं मी त्यांना उत्तर त्यांच्या महिला आयोगाच्या मेल आय डीवर देखील पाठवलेलं आहे, ते देखील आपल्यासमोर मी सादर करतो का जनतेला हे समजलं पाहिजे कशा प्रकारे यांचा त्रास या ठिकाणी होतो। तेव्हा हा फोन कॉल आहे मार्च 9, 2025 रोजी रुपाली चाकणकरांचा नंबर आहे आणि चाकणकरांनी मला फोन करून थेट त्या प्रकरणात मी तर म्हणतो मला डायरेक्ट धमकी दिली होती का तुम्ही अशा प्रकारच्या खोट्या बातम्या कॅप्टन खरातबद्दल का प्रसिद्ध करता। मुळात तर मी त्या बातमीत कॅप्टन खरातचं नाव पण छापलं नव्हतं, मी ती बातमी फक्त पत्रकारिता मिळाल्या सोर्स आणि माझ्याकडे काही तक्रारदार महिला काही त्या ठिकाणी गेले भक्त आलते त्यांनी सांगितलेल्या माहितीच्या अधिकारा मी सांगितलं होतं का जी बातमी जर प्रसिद्ध झाली तर जेणेकरून आणखीन ज्या महिला बळी पडणार आहे त्या वाचतील, कुणीतरी पुढं समोर येईल, तक्रार होईल, हा मूळ उद्देश होता। आणि या प्रकरणामध्ये आपल्यासमोर एक मी आणखीन एक खुलासा सादर करतो। त्यांनी माझ्याकडून तो मालिका थांबवण्यासंदर्भात हा बघा 20/3/2025 रोजी मी महिला आयोगाचा मेल आय डी आहे त्या मेल आय डीवरती मी त्यांना ते पत्र पाठवलं का आमच्याकडे तो पुढील काही माहिती मिळाली नाही म्हणून आम्ही ती मालिका थांबवत आहोत। अशा प्रकारचा त्रास त्यांनी मला द्यायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर राज्याला मिळालेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष या भोंदू बाबांचं प्रोटेक्शन करण्यासाठी भोंदू बाबांना पार्टनरशिप करण्यासाठी सरकारने नेमलेला आहे हा मोठा प्रश्न आहे। या ठिकाणी महिला बळी पडू राहिल्या, अनेक 58-59 व्हिडिओ मिळाले। आम्ही देखील वर्षापूर्वी सांगितलं की या बाबाला तपास करा, या बाबावरती मोठ्या मोठ्या राजकीय लोकांचे वर्द असताय पण खरा वर्द आणि या बाबाला जर स्लिपिंग पार्टनर असेल त्या बाबाबरोबर कोणी जर त्या धंद्यामध्ये जर त्यांनी जर जास्त डेव्हलपमेंट केली असेल तर त्या चाकणकर बाई आहे। एकंदरीत म्हणजे जे आपण बघितलं त्यांनी जी मोहमाया जमवली आहे त्यामध्ये मोठ्या राजकीय शक्तींचं पाठबळ आहे। आता तुमची मागणी काय आहे? कारण रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची देखील मागणी बऱ्यापैकी होऊ लागलेली आहे। मी तर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा तर घ्याच म्हणाल, पण ज्या महिलांना त्या ठिकाणी त्रास झाला या गुन्ह्यात सरकारने तर खऱ्या अर्थानं चाकणकरला आरोपी करा ही मागणी मी आता करतो का चाकणकर जर महिला आयोगाचे अध्यक्ष आहे या त्या चाकणकरांनी त्या पीडित महिलेला न्याय मिळवून दिला पाहिजे। पण चाकणकर एका प्रकरणामध्ये भोंदू बाबाचं प्रकरण उचलणाऱ्या एका वृत्तपत्राच्या संपादकाला सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करा, त्याला नोटीस द्या, त्याच्याकडून माफीनामा मागून घ्या, खुलासा घ्या, असे प्रकार चाकणकरांकडून म्हणजे या महिला आयोगाचं पद हे संविधानिक पद आहे आणि या संविधानिक पदावर बसलेले अध्यक्ष लोकशाहीचा 4था स्तंभ असणाऱ्या एका पत्रकारांना म्हणजे पत्रकार लोकांना कशा प्रकारे त्रास द्यायचा या आयोगाच्या अध्यक्षाकडून सुरू आहे। आता तुम्ही म्हटलात की नोटीस आली त्यामध्ये काही अब्रूनुकसानीचा दावा करण्यात आला। हो, यामध्ये मला कॅप्टन खरातचं मी त्या बातमीमध्ये कुठेही नाव न छापता कॅप्टन खरात यांनी मला 4/4/2025 रोजी दत्तात्रय खेमनर संपादक दैनिक खबरदार पुढारी आणि कॅप्टन अशोक कुमार खरात नाशिक यांनी मला तब्बल त्या प्रकरणामध्ये 5 कोटी रुपयाची अब्रूनुकसानीची नोटीस मला दिलेली आहे। आपल्यासमोर मी ती दाखवतो।
पान तिकडे गेलो. याच्यात पण मग आता एकंदरीत जर बघितलं तर शिर्डीमध्ये देखील त्यांचं कोट्यवधीची प्लॉट जे आहेत ते समोर आलेले आहेत. सिन्नरमध्ये आहेत, त्यानंतर वावीमध्ये आहेत, त्या परिसरामध्ये देखील जिथे ईशान्येश्वर मंदिर आहे त्या परिसरात एक मोठे भूखंड आहेत. मग हे सगळं एका बंधुभावाने कसं कमवलं? किमान तुमच्याकडे जी माहिती मिळाली, ज्या महिला तुम्हाला भेटल्या, कशा पद्धतीने तो त्यांना बंधुगिरीमध्ये अडकवत होता? कॅप्टन खरातचा बंधूचा धंदा हा अशा प्रकारे चालत होता. त्याच्याकडे एखादी जर महिला गेली, तिच्यासोबत जर महिला असेल, तिचे आई वडील असले तर त्या मुलीला तो आतमध्ये घेणार. त्या रूममध्ये त्या पूर्ण अंधार असायचा आणि तो डायरेक्ट त्या रूममधल्या असणाऱ्या महिलांना सांगत होता का बाबा मी ईश्वर प्राप्त आहे, मला महादेव प्रसन्न आहे, मी साक्षात महादेव आहे, मी तुझं काम करून देतो. आणि त्या अंधार एक खोलीमध्ये तो बाबा घेऊन त्या महिलेशी गैरकृत्य करत होता. त्याबरोबर बाबांनी जी प्रॉपर्टी कमवलेली आहे त्यामध्ये हातातले खडे असतील, गळ्यातले चैनी असेल, ब्रेसलेट असेल, 80 रुपयाचा डुप्लिकेट खडा बाबाने कित्येक लोकांना तो 4 लाख 5 लाख 20 लाख अशा पद्धतीने विकला. अनेक खासदार आमदारांना त्या ठिकाणी तुम्हाला निवडून आणतो, त्यांच्याकडून करोडोची माया जमून घेतली. अनेक बिझनेसमॅन प्लॉटवाले लोक आहे, त्या लोकांना त्या ठिकाणी त्यांनी खड्ड्यात घालायचं काम केलेलं आहे. एकंदरीत अनेक माहिती जी आहे ती बातमी छापण्यापूर्वीच त्यांच्याकडे आलेली होती आणि त्यांच्या मिळालेल्या सोर्सेसनुसार त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रामध्ये ते वृत्त प्रसारित केलं होतं. खरं तर अशोक खरातांचं नाव नसताना रुपाली चाकणकर यांनी थेट फोन करणं आणि यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा जो आहे तो अशोक खरात यांनी दाखल करण्यामागे नेमकं काय कारण होतं, यावरून हे सिद्ध होतं की रुपाली चाकणकर हे कॅप्टन खरातसाठी कुठंतरी दबावाचं तंत्र वापरत होत्या. कॅमेरा पर्सन अमित सर, मी मनोज गाडीकर, TV9 मराठी, श्रीरामपूर, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.